गुड मॉर्निंग. फ्रेश अगदी सकाळी अगदी फ्रेश गुड मॉर्निंग. आणि आपल्याकडे आज ज्या गेस्ट येणार आहेत त्या मालिकांमध्ये, म्हणजे आपण टीव्हीवर मालिका सिरियल बघतो त्यामध्ये काम करतात, चित्रपटांमध्ये काम केलेले आहे त्यांनी, तर त्या येणार आहेत. नमस्कार, मी पद्मजा. राजा राणीज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मटणाचा बेत आहे, मटणाचं जेवण करणार आहे. कशासाठी तर आज आपल्याला एक गेस्ट येणार आहे, त्यासाठी करणार आहे. आणि बरेच दिवस ठरत होतं करायचं, पण त्यांचं ते येणं काही ना काही कारणानं हे होत होतं. आज तो योग आलेला आहे, तर आज बनवणार आहे. आता कसं सकाळी 7:30 झालेले, 7:30-8 झालेत वाटतं. माझी आंघोळ वगैरे आवरलेली, पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे. आता नाश्ता करून घेणार आहे, मग जेवण वगैरे, कपडे, जेवण, इतर सगळी कामं आहेच त्याचबरोबर. चला आजचा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. आता मी पोहे करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याकडे तेल टाकून घेतलं आणि तेल तापल्यावर जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकून घेतला आणि आत्ताच कांदा टाकला. कांदा आता तेलात व्यवस्थित भाजून घेते. आता कांदा भाजेपर्यंत काय करते, कांदा मंद गॅसवर भाजत ठेवला आहे, तोपर्यंत चहाही होईल एका बाजूला. त्यामुळे चहा ठेवून घेते, कारण डबे पण आटपायचे. प्रणव जाणार आहे शाळेत, हर्षदा जाणार आहे कॉलेजमध्ये, तेव्हा डबाही आटपायचा आहे. आता ते नाश्ता म्हणून म्हटलं करून घेऊया, म्हणून मी चहा एका बाजूला ठेवला. चहाचं पाणी ठेवलेलं आहे तिकडे, त्यात मी साखरपूड पण घालून घेतली आहे. तोपर्यंत तिकडे कांद्यामध्ये मीठ घालून घेतले आणि हे मीठ आता कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेते. आता कांदा भाजलेला इथे हळद टाकून ती कांद्यामध्ये मिक्स करून घेते आणि हळद टाकल्यावर लगेचच पोहे टाकून घेणार आहे. पोहे भिजवून ठेवलेले होते, त्यात पोहे घालून घेते या कांद्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आता काय करते, व्यवस्थित मिक्स पोहे करून घेते की ज्यामुळे मीठ, हळद सगळं पोह्यांना व्यवस्थित लागेल. आता व्यवस्थित ते पोह्यांना लागलेले आहे आणि पोह्यांमध्ये आता मला कोथिंबीर टाकायची आहे. तर पोहे तयार झाले. तर कोथिंबीर, मला भरपूर सारी कोथिंबीर आवडते पोह्यांमध्ये. मुलं जरा कुरकुर करतात, पण ठीक आहे, पोह्यांमध्ये कोथिंबीर असल्याशिवाय पोहे छान वाटत नाही. तर आता पोहे तयार झालेत, डिशमध्ये भरून घेणार. चहाही तयार झालेलाच आहे तिकडे. आता कन्याची एंट्री झाली. मी सुद्धा यांच्यावरच पोहे खायला बसलेले आहे, म्हणजे कामं आटपता येईल पुढचं मला. नाश्ता वगैरे आवरला, ती भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून ते घेतलं आणि आता गॅसवर मी पातेलं ठेवून त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेलात आता कांदा घातलेला आहे. आता इथं मला ह्या पातेल्यात मटण फोडून टाकायचं, कारण मला रस्सा करायचा आहे, म्हणून यात आता कांदा आता भाजून घेणार आणि या मटणामध्ये फोडणी टाकून घेणार. आता इथे मी लगेच मीठ आणि हळद घालून घेणार आहे. कधी पण मटण फोडणी टाकतो तेव्हा मटण हे 5 मिनटं मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात शिजवून घ्यायचं. चवीला अगदी भारी रस्सा तयार होतो. त्यामुळे असं 5 मिनटं मी यातच शिजवणार आहे, पाणी लगेच टाकणार नाही आहे. तर पातेल्यावर मी प्लेट ठेवलेली आहे, म्हणजे हळद मिठाचं पाणी सुटेल आणि एका बाजूला पाणी तापत ठेवले रश्श्यात घालण्यासाठी. ते तापलेलं पाणी आता इथे मी रश्श्यात घालून घेतलेलं आहे. उकळीतला भात करणार आहे, त्यासाठी मी तांदूळ हा काढून घेतलेला आहे. रश्श्याच्या पाण्याला चांगली उकळी आली आहे, त्यामुळे मी काय केलं आहे, मधल्या शेगडीवर ते पातेलं ठेवलेलं उचलून आणि इकडच्या आता शेगडीवर, कारण ही शेगडीचं जाळ मोठं आहे त्यामुळे इकडे मी भात फोडणी टाकून घेणार, म्हणजे उकडीचा भात करणार आहे. तर ह्या भाताची रेसिपी पण आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, ती जाऊन तुम्ही अवश्य पहा. मी ह्यात तेल, जिरे, मसाले सगळे टाकून घेणार आहे.
इथे आता मसाले सगळे तेलात व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आता पाणी घालणार आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत मसाला पण वाटून घ्यायचा आहे मला, कारण मटणाला मसाला पाहिजे आणि लाईट वगैरे गेली तर मग अडचण होते. त्यापेक्षा त्याला पाण्याला उकळी येईपर्यंत मसाला वाटून घेते आणि उकळी जरी आली तरी त्यात मसाले व्यवस्थित ते शिजले पाहिजे. त्यामुळे उकळी आली की थोडा वेळ 1-5 मिनटं ती उकळी देणार आहे. इथे आता मसाल्याच्या याला पाण्याला उकळी आली आहे, पण मसाले व्यवस्थित अजून मिक्स झालेले नाहीत, पण आत्ताच उकळी आली. आता ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मी काय करते, मसाला वाटून घेते. मसाला सगळा काढून ठेवलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो वाटून घेते आणि मग तांदूळ टाकून घेणार भातामध्ये. मसाला वाटून दोन्ही कामं होती. मसाला माझा वाटून झालेला आहे. आता काय करते, छान उकळी झालेली आहे, वास सुगंध मस्त सुटलेला आहे. आता तांदूळ टाकून घेते. तांदूळ टाकून झालं की जवळजवळ 90% काम भाताचं झालेलंच आहे. अशा उकळी आलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकून मात्र जरा बेतानेच टाकायचे, कारण पाणी गरम असतं, उकळलेलं असतं आणि फुगू शकतं. त्यामुळे तांदूळ टाकताना जरा बेतानेच टाकून घ्यावे लागतं. आता इथे माझे हे तांदूळ सगळे टाकून झालेले आहे. आता काय करते, कुकरमध्ये टाकलेलं आहे फोडणी. जे कुकरमध्येच भात केला तर प्रश्न नाही, भाताला केला की जरा सगळं आपला जातो, बघावं लागतं मध्येशी. कुकरमध्ये असल्यामुळे मला 1 शिट्टी दिली की काम होतं आपलं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे तांदूळ त्या पाण्यामध्ये आणि आता झाकण असं लावतो कुकरला आणि 1 शिट्टी देऊन घेते. भात आपला तयार झाला, म्हणजे तयार होणार भात आपला. आता माझं काय झालेलं आहे, एका बाजूला भात टाकून झालेलाच आहे. आता मधल्या शेगडीवर जे पातेलं आहे त्यात आपलं मटण शिजते आणि या बाजूला मी मसाल्यासाठी कढई ठेवलेली आहे, म्हणजे मसालाही तयार होईल. म्हणजे सुक्यासाठी आणि रश्श्यासाठी मी हा मसाला भाजून घेणार आहे. तर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आता मसाला भाजून घेते. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी रश्श्याची, म्हणजे कोल्हापुरी चवीच्या रश्श्याची रेसिपी शेअर केलेली आहे, अपलोड केलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य जाऊन पहा. आता मी त्या तेलामध्ये कांदा भाजून घेते व्यवस्थित, म्हणजे मग मसाले सगळे व्यवस्थित भाजून घेता येते. आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर पण करा. आता इथे कांदा मी मंद गॅसवर भाजत ठेवलेला आहे आणि कुकरची शिट्टी आता धरलेलीच आहे. आता इथे मी रश्श्याची किंवा सुक्याची पूर्णपणे डिटेलमध्ये रेसिपी शेअर करत नाही, कारण ती आहेच ऑलरेडी आपल्या चॅनलवर, त्यामुळे शेअर करत नाही. मुलांचे डबेही मी मगाशी करून घेतलेले होते, पण ते काय मी शेअर केलेले नाही आहे. तर आता इथे कुकरची शिट्टी झाली, 1 शिट्टी झाली की बस झालं. 1-2 मिनटं अगदी मंद गॅसवर ठेवून मग बंद करून घेणार गॅस. आता इकडे मी काय केलेलं आहे, कांदा भाजल्यावर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी असते ती मी कांद्यामध्ये भाजून घेणार आहे आणि मग मसाला जो आपण काय केलेला आहे, मगाशी जो वाटलेला होता तो मसाला मी यामध्ये मिक्स करून घेणार आणि मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजला की मग थोडा मसाला रश्श्याच्या ह्याच्यात घालणार आहे, भाजलेला मसाला, आणि थोडा आपला सुक्यासाठी कढईतच ठेवणार आणि त्यात मग मटणाची पीस टाकून घेणार. त्याच्यामुळे इथं रस्सा आणि मटण तयार होईल. मला आता भाकरीसुद्धा करून घ्यायची आहे. मटणाच्या रश्श्याबरोबर भाकरी हे समीकरण छान जुळून येतं. तेवढ्याच पाहुणचारासाठी मटणाचा रस्सा, भाकरी, सुकं आणि हा आपला मसाले भात असा मेनू मी केलेला आहे. बघूया पाहुण्याने आपल्या आवडतो. छानपैकी चटणी जी मी घातलेली आहे, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, ती तेलात व्यवस्थित भाजलेली आहे, करपू द्यायची नाही, व्यवस्थित भाजलेली आहे. आणि आता मसाला घालून घेते आणि मसालाही व्यवस्थित त्यात भाजून घेणार. हा व्यवस्थित मसाला भाजून झाला. यामध्ये काय करेन, मी रश्श्यामध्ये हे टाकून घेतलं. ही रश्श्याला छानपैकी उकळी येत राहील एका बाजूला आणि एका बाजूला भाकरी करून घेईन, म्हणजे मग गरमागरम भाकरी मला त्याला देता येते. आता हा मसाला छानपैकी चटणीमध्ये मिक्स करून घेते. आज मी काय केलं, उठल्याबरोबर आधी आंघोळ झाल्यावर पूजा करून घेतलेली, मग नाश्ता वगैरे शेअर केला, त्यानंतर डबा केला, तो काय शेअर केला नाही.
आणि डबा मात्र झाल्यावर मुलं शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर लगेच मी फरशी पुसून घेतली आणि कपडे मशीनला लावून टाकले आणि जी नाश्त्याची भांडी होती ती पण घासून घेतली आणि मगच जेवणाला लागली. मग सगळीकडे पसारा पसारा गोंधळ उडल्यासारखं होतो. तर ही बाकीची सगळी आवरायची नाही. इथे आता हे मी मटण बघते शिजले का. गरम आहे हाताला चटका बसतो. जरासा तुकडा तोडून बघितलं तर मटण शिजलेलं आहे. मटणाचा तुकडा शिजलेला आहे की नाही हे बघण्यासाठी, म्हणजे मटण शिजलेलं आहे की नाही बघण्यासाठी कधीही जे हाड असतं ते आपण तो तुकडा चेक करायचा, म्हणजे मऊ जे असतं जो पीस तो नाही बघायचा. आत्ताच त्यांचा फोन आलेला, त्यांना जरा वेळ लागणार आहे यायला. मग आता मला गरम गरम भाकरी वाढण्याचा माझा बेत होता. ठीक आहे, मी भाकरी आता करून घेते कारण वेळ झालेला आहे आणि नंतरच तुम्हाला मी भेटते. रस्सा, मटण, लिंबू, कांदा आणि भाकरी केली आहे खास गेस्टसाठी. आता जेवण देते मी. मी म्हटलेलं आपल्याकडे आज गेस्ट येणार आहेत, तर याच त्या गेस्ट प्रियाताई, प्रियांका भिडे. आणि तुम्ही मालिकेत वगैरे बघितलेलं असणार आहे ना, दिवस सासूचे, अवघाची संसार, या मालिकेत त्यांनी काम केलेलं आहे. आणि जेवणाचा बेत बरेच दिवस ठरत होता, पण तो आज योग आला आणि मग ते आलेत आमच्याकडे. फारच छान असं मटण खाल्लेलं आहे आज मी यांच्या हातचं. आणि कोल्हापूरचं मटण हे स्पेशालिटी आम्हाला माहीत होतं, पण घरचं मटण कोल्हापूरमध्ये येऊन घरी कोणाच्या तरी मटण मी पहिल्यांदा खाल्लं आहे आज आणि अप्रतिम टेस्ट होती त्याला. मला खूप मजा आलेली आहे. थँक्यू सो मच. त्या जेवून गेल्या, जाताना त्यांची ओटी भरली आणि त्या गेल्यावर मग आम्ही जेवलो. सगळं भांडी वगैरे आवरली. आता वाजले 5. आता चहा व्हायचा आहे. आता चहा घेणार. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवीनच पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आवाज येतोय गेले दाखवते दरवाजावर ते खेळतायत या आणि त्यामुळे तुम्हाला आवाज येतात, म्हणून तुम्हाला आवाज येत होते ते, म्हणून म्हटलं दाखवूया की गॅलरीत इथे लपायला येतात. ते छोटीशी आहे गॅलरी पण येतात म्हणून ते मगाशी व्हिडिओमध्ये आवाज आला म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया की या येतात लपतात, त्यामुळे ते आवाज येतात. आमच्या इथे जवळ, म्हणजे ही आमचीच आहे राबाड्यांची, ही नंदेची मुलगी आहे आणि ही नाव सांग ना, श्रेया वाघमारे.